तर महाडीबीटी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा निधी अभावी पुरता खोळंबा झालाय। राज्यातील तब्बल 1,01,236 प्रलंबित अर्जदार शेतकऱ्यांचे 2025-26 चे 1200 कोटी रुपयांचे अनुदान निधी अभावी रखडून पडलेलं आहे। खरीप हंगाम तोंडावर आल्यानं शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीसाठी पैशांची गरज आहे। खरेदीसाठी पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह विविध शेती अवजारांची खरेदी केली। अनुदान तातडीनं मिळेल या भरवशावरती शेतकऱ्यांनी खरेदी करताना पूर्ण रक्कम भरली, परंतु गेल्या 6 महिन्यांपासून अनुदान वितरण ठप्प असल्यानं खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। कृषी विभागानं महाडीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत अर्जदार निवडीची लॉटरी पद्धत बंद करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे। राज्य सरकारनं कृषी समृद्धी योजनेसाठी सुरुवातीला 5,000 कोटी रुपयांची घोषणा केली होती। त्यातूनच नोव्हेंबर 2025 मध्ये सुमारे 6 लाख अर्जदार शेतकऱ्यांना पूर्वसंमती तातडीनं देण्यात आली। त्यानंतर राज्य सरकारनं यू-टर्न घेत कृषी समृद्धी योजनेची 2,000 कोटींवरती बोळवण केली। पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी अनुदानित कृषी अवजारांची खरेदी केली। त्यातील पात्र शेतकऱ्यांचं अनुदान वितरित करण्यात आलं। मात्र कृषी समृद्धी योजनेच्या निधीला कात्री लावण्यात आली। त्यानंतर मंत्री कार्यालयातून निधी वितरण बंद करण्याचे आदेश देण्यात आले।